Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार. आतापर्यंत एकूण 6 अपक्षांची माघार. रिंगणातील उमेदवारांची संख्या 47 वर. बारामती बिनविरोध करा, उमेदवारी अर्ज मागे घ्या. सुनेत्रा पवारांचा हर्षवर्धन सपकाळांना पुन्हा फोन, तर रोहित पवारांकडून भेट घेत अर्ज माघारीसाठी सपकाळांना विनंती. बारामती पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहील. सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करणार. सुनेत्रा पवारांच्या भेटीत मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल. पार्थ पवारांच्या खासदारकीच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार. सकाळी 11 वाजता पार्थ पवारांचा शपथविधी. आसाम, केरळम आणि पुदुच्चेरी विधानसभेच्या 296 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान. आसाममध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना. केरळमध्ये 140 तर पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी मतदान होणार. अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात 14वा गुन्हा दाखल. मिरगाव येथील जमीन खरेदी प्रकरणात खरातसह पत्नीवरती फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद. कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन घेतल्याचा माळी कुटुंबियांचा आरोप. भोंदू खरातला आज पुन्हा कोर्टात हजर करणार. खरातच्या ओकस ऑफिसमधनं महत्वाचे पुरावे हाती. एका डब्यातनं 22 रुद्राक्ष, इंग्रजीतून A to Z पर्यंत अक्षरं, तर 1 ते 26 अंक लिहिलेली पट्टी, शिवनिका संस्थांचं कोरं पावती पुस्तक आणि हिरव्या रंगाचं पातळ द्रव्य असलेली बाटली जप्त. आयटी जिहाद प्रकरणात एसआयटीकडून तपास होणार. मल्टीनॅशनल कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण आणि तरुणाविरोधातील धर्मांतराच्या प्रकरणाची चौकशी होणार. एका महिलेसह 7 जणांवरती गुन्हे तर 5 जणांना अटक. मसाजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची पत्नी रिंगणार. अश्विनी देशमुख सरपंच पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.